नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर असलेले सगळे व्हिडिओज बघून घ्या, तुम्हाला नक्की आवडतील. मागच्या व्हिडिओमध्ये मी प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग संबंधी सांगितलं होतं. आता या पेपर बॅग्सबद्दल बोलूया. या पेपर बॅग्स अशा खाद्यपदार्थ वगैरे आपण जेव्हा काही आणतो त्यावेळेला काही दुकानांमध्ये अशा प्रकारे नाव छापलेल्या पेपर बॅग्समधून आपल्याला सामान मिळतं. आपल्याकडे जरी पिशवी असेल तरी सुद्धा काही वेळा अतिरिक्त सामान घ्यायच्यासाठी आपल्याला त्यांची पिशवी घ्यावी लागते, किंवा काही वेळा पाहुण्यांनी खाऊ आणलाय म्हणूनही हे पेपर बॅग्स आपल्याकडे येतात. ब्राऊन पेपरच्या बॅग्स असतात, तर याचा आपण उपयोग क्राफ्टसाठी सुद्धा करू शकतो किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करू शकतो. परंतु असं नाव छापलेल्या बॅग्स असतात आणि या चांगल्या जर असतील तर आपण याची या पद्धतीनं पुन्हा घडी करायची. घडी करणं खूप सोपं आहे. त्या घड्या ज्या आपल्याला दिसत आहेत त्याच्यावरच आपल्याला घडी करायची आणि खालच्या बाजूला इथे एका बाजूला आपल्याला घडी दिसते. या पद्धतीनं घडी दिसते. तर इथे आपण हा फोल्ड करून घ्यायचा आणि खालची बाजू सरळ ठेवायची, म्हणजे छान त्यांना जसं पॅकिंगमध्ये आलेल्या असतात पिशव्या त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा असा फोल्ड करता येतो. या पेपर बॅग्स जर खराब झालेल्या नसतील, फाटलेल्या नसतील आणि चांगल्या पद्धतीनं जर आपण म्हणजे घरी आणले आणि पॅकिंग त्यातलं सामान आपण काढलंय आणि आता ही बॅग रिकामी झाली आहे, तर अशा वेळेला या बॅगची अशी घडी करून ठेवायची. 8-10 किंवा 15-20 तुमच्याकडे बॅग साठल्या की नंतर त्याच दुकानदारांना नेऊन परत द्यायची. दुकानदार आनंदाने घेतात, कारण त्यांचे छापलेलं नाव असतं आणि बॅग जर सुस्थितीत असेल तरच ते परत घेतात. आपल्याकडच्या बॅग्स कमी झाल्या म्हणून आपलाही फायदा, आनंदही होतो आणि त्याचा पुनर्वापरही होतो. कारण खरं तर आपण घरूनच 2-4 पिशव्या घेऊन बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून भाजी किंवा आपण काही सामान आणणार असू तर ते आपल्या पिशवीतून आपण घरी घेऊन येऊ शकू. म्हणजे या पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या छापील असोत किंवा इतर कुठल्याही असोत आपल्याला बॅग्स आणायला लागणार नाहीत, कॅरी बॅग्स आणाव्या लागणार नाहीत. तरी पण जेव्हा अशा पद्धतीने येतात तेव्हा आपण याच्या घड्या व्यवस्थित करून ठेवायच्या आणि नंतर त्याच दुकानामध्ये नेऊन पुन्हा द्यायच्या, कारण त्यांचंच नाव छापलेलं असतं. मग या पेपर बॅग्स दुसरं कोणीही वापरू शकत नाही. इथे माझ्याकडे या लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराची अशा 3ही प्रकारच्या बॅग्स आहेत आणि त्या मी या पद्धतीनं घडी करून ठेवलेल्या आहेत. आता मी या पुन्हा त्या दुकानामध्ये परत देणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात असं पेपर बॅग्स असतील, छापलेल्या असतील, तर त्याच दुकानामध्ये पुन्हा नेऊन देऊ शकता. एक मात्र करा की अगोदर त्या दुकानामध्ये जाऊन चौकशी करा आणि त्यांना सांगा की माझ्याकडे अशा पिशव्या आहेत आणि मी ह्या तुम्हाला परत आणून देऊ का. त्यांनी जर होय म्हटलं तर नक्की नेऊन द्या. आता मी या ज्या बॅग्स दाखवलेल्या आहेत या बॅग्स मी अशा पद्धतीनं नेहमी त्या दुकानात नेऊन परत देते. त्यामुळे मी हा माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते. दुसऱ्या साध्या ज्या बॅग्स असतात त्याचा आपण वापर वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतो. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. अशा प्रकारच्या बॅग्स असतात, या तर तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही सुद्धा कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी या पिशव्यांचा वापर करू शकता. कारण ह्या बॅग्स खूप छान असतात. काही बॅग्स तर अशा असतात ज्याच्यावर दुकानाचं नाव छापलेलं नसतं, पण फुलाफुलांचं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स असतात. दिसायलाही खूप छान दिसतात. जाड पेपरही वापरलेला असतो काही वेळा, तर या पेपर बॅग्स छान टिकतात. फक्त वजन भरपूर त्यांना पेलवत नाही, म्हणून जेव्हा आपण छोट्याशा वस्तू काहीतरी गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ह्या पिशव्या आपण वापरू शकतो.
एक याबरोबर गंमत म्हणून सांगते, की जर समजा असं छापलेलं नाव आहे आणि या बॅगमधून आपण जर कोणाला खाऊ दिला, तर त्यांना असं वाटेल की याच दुकानातून आपण खरेदी केलेला आहे. तर वेगवेगळे उपयोग असे होऊ शकतात आणि म्हणून तुम्ही हा प्रयोग करून बघा. तुमच्या जवळपास अशी दुकानं असतील, तर त्या दुकानांमध्ये तुम्ही परत नेऊन द्या. अन्यथा तुम्ही स्वतः वापरा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आयडिया आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील.